रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. महाडमध्ये मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक. महिनाभरात नियमांचे पालन करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा. महाड शहरातील व्यापारी आस्थापना आणि व्यावसायिकांनी मराठी भाषेतील फलक, पाट्या शासनाच्या नियमानुसार मोठ्या आणि स्पष्ट अक्षरांत लावाव्या या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. या संदर्भात मनसेचे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देत 1 महिन्याच्या आत सर्व पाट्या नियमानुसार मराठीत लावाव्यात अशी मागणी केली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राज्य शासनाच्या नियमानुसार सर्व व्यावसायिक आस्थापनांवर मराठी भाषेतील फलक मोठ्या अक्षरांत असणे बंधनकारक आहे. मात्र महाड शहरात अनेक ठिकाणी या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले. मनसेने प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की 1 महिन्याच्या आत नियमांची अंमलबजावणी झाली नाही तर मनसे आपल्या पारंपरिक आंदोलनाच्या शैलीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फलकांना काळे फासण्याचे आंदोलन करेल. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून संबंधित व्यावसायिकांना नोटिसा बजावाव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी महाड तालुकाध्यक्ष मंगेश शिंदे, तालुका सचिव अमोल दळवी, महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अथर्व देशमुख, विद्यार्थी सेना महाड शहराध्यक्ष शंतनू पिसाट, रस्ते आस्थापना रायगड जिल्हा संघटक शेखर सावंत तसेच प्रदीप पिसाट यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. मराठी भाषेचा सन्मान आणि शासनाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मनसेने पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याने महाड शहरात या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.